महाराष्ट्रामध्ये सध्या अजित पवारांच्या मृत्यूने अपघाती मृत्यू, वेगवेगळ्या शंका आणि कुशंकांना आता पेव फुटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीचं मत या मृत्यूबद्दल वेगवेगळं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर मागच्या 2 दिवसांमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत अजित पवारांच्या मृत्यूनंतर, त्याने तर अक्षरशः म्हणजे महाराष्ट्रामध्ये या राजकीय गोष्टींचा इतका ऊत आलेला आहे की कळायला मार्ग नाही नेमकं काय घडत आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की माणुसकी कुठेतरी हरवली आहे आणि सत्तेसाठी म्हणा किंवा आपापले स्वार्थ साध्य करण्यासाठी म्हणा लोक किती हपलेले आहेत याच्यातून दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी अशा समोर येत आहेत हळूहळू की ज्याच्यावर आता शंका उपस्थित होत आहे. खरंच अजित पवारांचा मृत्यू हा केवळ अपघात आहे की त्याच्यात काही घातपात होता, या बाबतीतही शंका उपस्थित केल्या जातात. पण महत्त्वाची गोष्ट याच्यातली काय आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर म्हणजे त्यांचे काका ज्यांचं बोट धरून ते राजकारणात आले आणि या महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले असे अजित पवार, ज्यांच्या मृत्यूनंतर ज्यांचे काका जेव्हा बारामतीत पोहोचले तेव्हा ते बारामतीत पोहोचल्यानंतर थेट अजित पवारांच्या मृतदेहाकडे न जाता किंवा त्यांच्या पार्थिव शरीराकडे न जाता त्यांनी सर्वप्रथम आधी विमानाची दुर्घटना कुठे झाली ते स्थळ पाहिलं. त्याच्यानंतर विमानतळाच्या तिथल्या लोकांना विचारलं की हे कसं झालं, काय झालं, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाकडे गेले. त्यानंतर त्यांनी एवढ्या गडबडीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, अत्यंत म्हणजे त्यांचा आवाज कापरा होता, ते खूप खचलेले दिसले, सगळ्या गोष्टी एकीकडे. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की त्यांनी असं म्हटलं की हा घातपात नाही, हा अपघातच आहे. की पश्चिम बंगालमधून कोणीतरी म्हणत आहेत, म्हणजे कोण म्हणत आहे तर ममता दीदी म्हणत होत्या की याच्यामध्ये काही घातपात आहे का आणि त्याला काही वाव आहे का. खरंच घातपात आहे का, त्याला काही वाव आहे का मग हे अपघातच आहे. तर या सगळ्यावर बोलणं तितक्या तात्काळ गरजेचं शरद पवारांना का वाटावं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आणखी वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत, जसे की सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्री होत आहेत, पार्थ पवारांना लगेच आता राज्यसभेची उमेदवारी मिळणार आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग छगन भुजबळ असतील, मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, यांनी लगेचच्या लगेच आपल्या पक्षाची मीटिंग घेऊन पुढचं धोरण काय ठरवणं असेल, या सगळ्या गोष्टींना इतका वेग, इतका ताबडतोब, इतक्या लवकर हे सगळं का घडतं याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये किमान आपल्या हिंदू संस्कृतीनुसार एखादी व्यक्ती जर वारली तर किमान 10 दिवस आपण म्हणजे दुखवटा पाळतो आहे की नाही. पण तो दुखवटा न पाळता फक्त दुःखाचा मुखवटा पाळून आपापला कार्यक्रम म्हणजे साध्य करून घेण्यासाठी लोक सध्या तत्पर आहेत. महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही गोपीनाथ मुंडे यांचा जर मृत्यू पाहिला असेल तर त्या मृत्यूनंतर तेवढ्या घाई गडबडीमध्ये पंकजाताई मुंडे असं बोलल्या होत्या की बाबा हा केवळ आणि केवळ अपघात आहे, याच्यामध्ये काही कोणी शंका घेऊ नका, या मृत्यूची चौकशी करायची गरज नाही, हा केवळ आणि केवळ अपघात आहे, अपघातातच माझे बाबा गेले असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या. त्यानंतर लगेचच पंकजाताई मुंडे किंवा त्यांच्यानंतर प्रीतम मुंडे यांना राजकारणात कशा पद्धतीने घेण्यात आलं, कशा पद्धतीने भारतीय पक्ष त्यांच्या सोबत राहिला आणि त्याच्यानंतर मग कशा पद्धतीने प्रीतम मुंडे यांची खासदारकी गेली, त्यानंतर पंकजा मुंडे यांनाही कशा पद्धतीने मुख्यमंत्री पदाच्या रेसमधून बाहेर जावं लागलं आणि त्यासुद्धा आता या निवडणुकीमध्ये एका म्हणजे अडगळीला जाऊन पडल्यासारख्या झालेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत समजून घेण्यासाठी. आता इथं सुद्धा कंडिशन थोडीशी वेगळी आहे, पण काही गोष्टी आहेत ज्या प्रश्न निर्माण करतात. प्रश्न काय निर्माण करतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांना इतकी घाई का असावी किंवा इतकं त्यांना ताबडतोब असं का सांगावं लागलं की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नका. कारण असं ठरतंय, असं दिसतंय आता सोशल मीडियावर अशा काही गोष्टी येत आहेत की त्यांची 17 जानेवारीला काहीतरी मीटिंग झाली होती आणि त्याच्यातून त्यांचं ठरलं होतं की 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत आणि एकत्र आल्यानंतर मग पुढे काय करायचं काय नाही अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. पण तरीसुद्धा तत्पूर्वीच अजित पवार हे आपल्यातून निघून गेले, अत्यंत दुःखद घटना घडली आणि त्याच्यानंतर मग अशा वेगवेगळ्या गोष्टी घडायला लागल्या. ह्या गोष्टी जर पाहिल्या तर अजित पवार म्हणजे कामाचा माणूस असं शेवटच्या क्षणापर्यंत लोकांचं म्हणणं होतं. कारण जे हेलिकॉप्टर कोसळलं किंवा जे विमान कोसळलं, त्या विमानाच्या कोसळल्यानंतर त्या मृत्यूच्या म्हणजे त्या विमानाच्या ढिगाऱ्याजवळ आणि त्या सगळ्या मृत्यूशय्येच्या आजूबाजूला सगळीकडे काय होते तर कागद आणि फाईल्स होत्या. म्हणजे एवढ्या सकाळी 6 वाजता निघालेले अजितदादा 8 वाजता निघालेले अजित फायलींवर सही करत निघाले होते. म्हणजे एवढे सारे सगळी काम त्यांच्या हातात होते. लोकांच्या कामासाठी ते क्षणाचाही विलंब करत नव्हते. सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत सतत काम करणारे अजितदादा जातात आणि त्याचं दुःख अख्खा महाराष्ट्र पचवू शकत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना अजूनही भाकर गोड लागत नाही, पण तरीसुद्धा
त्यांच्याच पक्षातली नेते मंडळी मात्र फटाफट मिटिंगा घेत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असं म्हणत आहेत की यावर्षीचा अर्थसंकल्प मी जाहीर करणार आहे. आता अर्थसंकल्प साधारणतः मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर होतो. त्याला आणखी 5-6 दिवस होते, कदाचित 3-4 दिवस गेले असते. त्याच्यानंतर जर ते म्हणले की मी अर्थसंकल्प मांडणार आहे किंवा मांडणार आहे विधिमंडळामध्ये, तर वेगळी गोष्ट होती. पण त्यांनी एका दिवसाचा सुद्धा विलंब केला नाही. त्यांनी लगेच सांगितलं की मी अर्थसंकल्प मांडणार आहे म्हणून. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट, चौकशीच्या संदर्भात शिंदे साहेबांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं. अगदी 8-8:45 वाजता म्हणजे विमानाचा अपघात झाल्याबरोबर अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये शिंदे साहेबांनी असं म्हणलं होतं की या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी. याचा अर्थ असा नाही कोणीतरी घातपातच केलाय म्हणून, पण चौकशी होणं फार महत्त्वाचं होतं. आणि या चौकशीसाठी काय कारणं असू शकतात, अशा कोणत्या शंका आहेत ज्या निर्माण होतात आणि ज्याच्यामुळे चौकशी करावी अशी वाटते. तर याच्यामध्ये महत्त्वाच्या काही शंका आहेत बघा. त्या अशा की म्हणजे एवढं दुःख असताना पत्रकार परिषद घेऊन शरद पवार साहेबांना का सांगावं लागलं की बाबा हा अपघातच आहे, याच्यात घातपात नाही. याच्या मागचं काय कारण असू शकतं? कदाचित ते 2 दिवसांनी सांगू शकले असते, 4 दिवसांनी सांगू शकले असते. आणि समजा एखाद्या अपघाताची जरी तो अपघातच असेल तरी चौकशी झाली तर काय हरकत आहे? अपघात का झाला याची चौकशी का होऊ नये म्हणे, म्हणजे इथे शंकेला वाव आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर बारामतीमध्ये त्या दिवशी धुकं होतं तर सीसीटीव्हीमध्ये कसं काय विमान पूर्ण दिसलं? इतक्या दुरून सीसीटीव्हीमध्ये पूर्णपणे व्यवस्थित विमान दिसतं, विमानाची स्पीड दिसते, कळते ते कसं कोलंडलं, कोणत्या साईडने ते कलंडलं हे सुद्धा इतकं क्लिअर दिसतं. म्हणजे 3 किलोमीटरपर्यंतची व्हिजिबिलिटी होती, म्हणजे 3 किलोमीटरपासूनचं अंतर दिसत होतं. मग तरीसुद्धा धावपट्टी कशी काय दिसली नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न इथं निर्माण होतो. आणखीन काही प्रश्न आहेत, जसे की विमानाचा चालक, याच्यावर गंभीर आरोप आहेत की याच्या आधी तो 2 वेळा सस्पेंड झालेला आहे, त्यांना ड्रिंक म्हणजे दारू वगैरे पितो, अशा सगळ्या गोष्टी. पण हे सगळं असताना तोच चालक का देण्यात आला? तेही विमानाच्या उड्डाणाच्या काही तास अगोदरच चालक बदलण्यात आला. विमानाचा म्हणजे वैमानिक म्हणजेच पायलट बदलण्यात आला. म्हणजे वेळेवर विमानाचे दोन्ही पायलट का बदलण्यात आले? जे पायलट मूळ त्या विमानासाठी असणार होते ते बदलून दुसरे का घेण्यात आले? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर अजित पवारांची अग्नी शांत होत नाही, तर मंत्री झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री पदाबाबतची लगेच म्हणजे बोलून दाखवले की उपमुख्यमंत्री कोण होणार. म्हणजे हे असे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा हे पूर्ण वेळ तिथे उपस्थित होते. म्हणजे कुठे? अजित पवारांचा जो म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अजित पवारांचा जो कार्यक्रम होता अंत्यविधीचा, त्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ अमित शहा उपस्थित होते. त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी लगेचच्या लगेच स्टेटमेंट दिलं की याच्यामध्ये कोणी राजकारण आणू नका, हा केवळ अपघात आहे आणि अपघातच असल्यामुळं याला कोणीतरी राजकारण किंवा घातपाताचं असं काही कारण देऊ नका वगैरे वगैरे स्टेटमेंट त्यांनी सुद्धा लगेचच्या लगेच केले. म्हणजे शरद पवार ते स्टेटमेंट करतायत, त्याच्यानंतर फडणवीसही तेच स्टेटमेंट करतायत. पण त्यांच्यासोबतचे असलेले शिंदे मात्र चौकशी करा म्हणतात, ममता दिदी मात्र चौकशी करा म्हणतात. पायलट का बदलला याचं उत्तर मिळत नाही. व्हिजिबिलिटी नाही म्हणतात, पण सीसीटीव्हीमध्ये विमान क्लिअर दिसते. मग व्हिजिबिलिटी नाही असं कसं म्हटलं जातं? तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समजा विमानतळावर विमान उतरणार आहे, ती धावपट्टी दिसली नाही, तर विमान दुसरीकडे कुठेतरी लँड व्हायला पाहिजे होतं ना, म्हणजे सरळ खाली उतरायला पाहिजे होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की विमान नेहमी उतरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, विमान कोणतंही तुम्ही हजारो व्हिडिओ पहा गुगलला टाकून, विमान उतरताना पहिल्यांदा मागची 2 चाकं टेकतात आणि नंतर मग पुढचं टोक टेकतं. तर जर समजा धावपट्टी नाही, असं समजा की धावपट्टी दिसली नाही, विमान उतरतंय, पण ते उतरत असताना कसं उतरायला पाहिजे होतं? आधी मागची 2 चाकं आणि नंतर मग पुढचं टोक किंवा पुढचं चाक उतरायला पाहिजे होतं. पण विमान उतरलेलंच नाहीये, विमान डायरेक्ट कोसळलेलं आहे. आणि हे कोसळल्यानंतर लगेचच्या लगेच त्या विमानाचं जे काही कंपनी आहे, त्या कंपनीचे मोठे अधिकारी किंवा CEO म्हणा, ते येऊन काय म्हणतात की आमच्या विमानामध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक बिघड नव्हता. 2 इंजिन होते, दोन्ही इंजिन अत्यंत म्हणजे चांगल्या कार्यक्षमतेने काम करणारे होते. मग दोन्ही इंजिन जर चांगले होते तर विमान कलंडलं कसं काय? हवेतल्या हवेत त्यानं डावीकडच्या बाजूने झुकून ते खाली आदळलं कसं काय? असे एक नाही हजारो प्रश्न उभे राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत, पार्थ पवार राज्यसभेवर जाणार आहेत, याच्यातलं शरद पवारांना काहीही माहीत नाही. म्हणजे जेव्हा 2 पक्ष वेगवेगळे होते, एकमेकांसोबत त्यांची चर्चा नव्हती, तरी सुद्धा अजित पवार, शरद पवार एकमेकांना भेटायचे, सगळ्या कार्यक्रमांमध्ये हे सगळे एकत्र असायचे, सगळीकडे एकत्र दिसायचे. बरेच लोक म्हणायचे की हे दोघं जण एकच आहेत, फक्त काही कारणांसाठी वेगळे झालेले आहेत. अशा वेळेला इतक्या दुःखाच्या काळात, इतक्या संकटाच्या काळात एवढं मोठं दुःख या कुटुंबावर कोसळलेलं असताना या कुटुंबातली एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून शरद पवारांसोबत यांची चर्चा नाही किंवा यांचं कोणत्याही प्रकारचं बोलणं भाषण नाही, त्या डायरेक्ट परस्पर निघून जात आहेत. म्हणजे ही गोष्ट तर अनाकलनीय आहे. म्हणजे एकंदरीतच या महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी आणि पैशासाठी आणि आपल्या आर्थिक व्यवहारासाठी काय होईल याचा काहीच भरोसा नाही. म्हणून माझं तुमच्या सगळ्यांना सांगणं आहे की बाबा हो, स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण तुम्ही स्वतःवर प्रेम नाही केलं तर इथं कोणीच कोणाचं नाही. तुम्ही उद्या गेल्यानंतर तुमच्यासाठी रडणारं कोणीही नाही. फक्त तुमच्या मागे काय काय ठेवलेलं आहे त्या ठेवलेल्याचे वाटे हिस्से करण्यासाठी हे लांडग्यासारखे तुमच्यावर तुटून पडतील, तुमच्या कुटुंबावर तुटून पडतील. एवढं मात्र याच्यातून पक्क होतंय. आज अजित पवार जाऊन त्यांची चिता
शांत झाली नाही की लगेच उपमुख्यमंत्री कोण होणार, त्यांच्या जागेवर राज्यसभेवर कोण जाणार आणि पक्षाची धुरा कोणाकडे असणार, यासाठी हे सगळे जे आहे लांडग्यासारखे तुटून पडलेले आहेत त्या पक्षावर. इतकं हिनकस असं राजकारण या महाराष्ट्रामध्ये घडती आहे. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नव्हती, पण ती आता संस्कृती उदयाला आली आणि ती फार फोपावते वेगाने, आणि त्याला खत पाणी घालणारे सुद्धा आपलेच राजकीय लोक आहेत. म्हणून त्याच्यामुळे तुम्ही राजकारणाच्या आणि या लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं, आपल्या मायबापाचं, आपल्या समाजाचं काहीतरी भलं होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आपणही त्यासाठी प्रयत्न करू आणि याच्यातून काहीतरी चांगलं घडूया. आपली मुलं, जसं अजित पवार यांनी जायच्या काही दिवसा अगोदर, म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसा अगोदर सांगितलं होतं की आपल्या लेकरा बाळांना चांगलं शिकवा, त्यांना चांगले संस्कार द्या, त्यांना निर्व्यसनी ठेवा आणि त्यांना शिकवून मोठं करा, राजकारणाच्या नादाला लागू नका. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की आपल्या लेकरा बाळांना चांगलं शिकवा, मोठं करा, राजकारणाच्या नादाला लागू नका आणि राजकारण्यांच्या सुद्धा नादाला लागू देऊ नका, कारण राजकारण्यांच्या नादाला लागून काही फायदा होणार नाही. ज्यांना ते जे राजकीय, म्हणजे ज्या अजित पवारांनी इतक्या लोकांना मोठं केलं, तीच लोक त्याच पक्षातले लचके तोडण्यासाठी किंवा मला काहीतरी पद